तर 2015चा तुम्ही विषय काढलात. पहिल्यांदा अशा पद्धतीची कन्सेप्ट आली, त्याच्यात तुम्ही काम केलं. किती आव्हानं त्या काळामध्ये तुम्हाला पेलावी लागली होती? कारण नवीन कन्सेप्ट होती. आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी इथपर्यंतच होतं, पण आता एक वेगळा वैद्यकीय कक्ष होता जो केवळ आणि केवळ वैद्यकीय गरजा ज्या आहेत त्यांना लक्ष किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष देणारा होता. तर आव्हान किती होतं? म्हणजे हॉस्पिटल्सच्या मॅनेजमेंटपासून ते सगळं ते आरोग्यचा लाभ घेण्यासाठी म्हणून किंवा लाभार्थी म्हणून येणाऱ्या जनसंख्येपर्यंत. मुळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो त्यावेळेस 25,000 रुपयाची तुटपुंजी मदत दिली जायची. बरं. ती मदत 3 लाखापर्यंत नेण्यासाठी जे प्रयत्न करू लागले, साधारणतः 5-6 महिन्याचं ड्युरेशन लागलं त्यांना. म्हणजे मार्चमध्ये मी कक्षप्रमुख झालो आणि ऑगस्टमध्ये आमचा पहिला GR निघाला, ज्याची 2 लाख नंतर 3 लाख अशी मर्यादा. त्याच पद्धतीचा अनुभव 5 वर्षामध्ये हजारो लाखो लोकांना आम्ही त्यावेळेस चॅरिटीच्या माध्यमातून 1211 कोटीची मदत दिली आणि 600 कोटीच्या आसपास CM रिलीफ फंडमधून. हा प्रॅक्टिकल अनुभव कामाला यावा म्हणून मी 3 वर्ष सेंटरमध्ये APS म्हणून ॲडिशनल पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम केलं. तिथला पॉलिसी वाईज सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी, ATM सारखं कार्ड असावं जे लोकांनी स्वॅप केलं तर त्याला मदत व्हावी आरोग्याच्या माध्यमातून, हा प्रयत्न करण्यासाठी जो काही अभ्यास तो करून इथं आल्याच्या नंतर आज यामधले आमूलाग्र बदल, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ही शेवटच्या घटकांपर्यंत जाणार कशी. कारण 2015 ते 19च्या काळामध्ये मी या समितीवर एक सदस्य म्हणूनही होतो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या. त्यावेळेस फक्त 450 हॉस्पिटल योजनेमध्ये हे होते, अंगीकृत होते. आज 24पर्यंत 900च्या आसपास होते. आज ही संख्या 2473 हॉस्पिटल आमच्या योजनेमध्ये अंगीकृत आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी 4180 हॉस्पिटलला परवानगी दिली. जर 4180 हॉस्पिटल ज्या दिवशी याच्यामध्ये योजनेमध्ये रजिस्टर होतील, अंगीकृत होतील, त्या दिवशी राज्यातला 80-85% वर्ग हा मोफत उपचाराचा धनी होऊन जाईल आणि प्रत्येकाला मोफत उपचार मिळेल. ही फार मोठी बिग अचिव्हमेंट असेल. अनेक त्यामध्ये अडचणी खूप आहेत की जसं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 25,000ची तुटपुंजी मदत होती, 3 लाखापर्यंत येताना अडचणी होत्या. अनेक समित्या आम्ही त्या गठीत करून जास्तीत जास्त कामकाज वाढवलं. अशाच पद्धतीनं आमच्याही लक्षात आलं की 2012पासून ही योजना जीवनदायी, नंतर राजीव गांधी जीवनदायी, नंतर महात्मा ज्योतिराव फुले, आता एकत्रित आयुष्मान म्हणजे प्रधानमंत्री जन योजना महात्मा फुले एकत्रित झाली. परंतु पॅकेजेस, उपचार पद्धती आणि दर ह्याचं कुठंतरी एक सुवर्ण मध्यबिंदू काढणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही 1 एप्रिलला GR निघाल्याच्यानंतर माननीय सरकारने 17 एप्रिलला शासन निर्णय निर्गमित केला की यातले जे काही पॅकेजेस आहेत ते वाढवण्यात यावेत. यामध्ये दरपत्रक रिवाईज करावं, हे स्ट्रक्चर रिफॉर्म करावं आणि त्या माध्यमातून आम्ही ती कमिटी गठीत केली. 2 महिन्यामध्ये तेच काम कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, एप्रिलचं, मे, जून, जुलैपर्यंत. परंतु ते आता वाढलं आणि मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही सर्वंकष असा अहवाल हे केला. मी आत्ता स्टुडिओत आल्याच्यानंतर आता त्याची बैठक परवा 15 तारखेला दुपारी 12:30 वाजता सह्याद्रीवरती लागली. हा शेवटचा हात फिरणार आहे. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की हे सगळं स्ट्रक्चर आम्ही रिवाईज करतो आहे आणि त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रत्यक्षात योजनेतले अडथळे दूर करून ही योजना शेवटच्या घटकांपर्यंत देण्यासाठी आम्हाला जे काही लागते ते आम्ही आता करतो आहोत. आणि मला वाटतं पुढचा आठवडा महत्त्वाचा असेल. राज्यातल्या सर्व लोकांना, ब्युरोक्रॅसीपासून पॉलिटिशियन असू द्यात किंवा स्लममध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांना, या सगळी लोक आयुष्मानचा लाभ घेण्यासाठी आता पूर्ण हक्कानी समोर येतील आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू होईल. अशा पद्धतीनं फार मोठे चेंजेस आता यामध्ये होत आहेत. आगामी काळामध्ये तुम्हाला ते दिसतील, पण त्याचे परिणाम दिसतील. तसं पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल की आकडेवारीत म्हटलं तर गेल्या वर्षी 6,91,000 आम्ही पेशंट इयरली याच्यामध्ये केले, 1 एप्रिल 2024 ते आताच्या 31 मार्च, आणि साधारणतः 2500-2600 कोटी रुपये आम्ही त्यांना पाठवले. या वर्षीची तरतूद आमची दुप्पटपेक्षा जास्त आहे. 5,400 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी आहे. साधारणतः 52,000 पेशंट पर मंथ व्हायचे, म्हणजे 6,91,000. आज पर डे 5,000 पेशंट ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. ही संख्या काही दिवसांनी 10,000च्या आसपास पर डे जाईल. मग ही फार मोठी अचिव्हमेंट आहे की ह्या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय देत असताना संख्येत शेवटी काउंट करावं लागतं की किती लोकांना लाभ दिले काय नाही, तर शेवटी आलेख तुम्ही पाहता. त्यामुळे मला वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये आयुष्मान ही जगातली, महाराष्ट्रातली ही योजना जगामध्ये सगळ्यात मोठी दिशादर्शक असणारं राज्य म्हणून इथं निदर्शनाला येईल.